ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार आणि कसं घडणार हे सगळं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण इथे पाहिलेलं होतंच की अर्जुनला आता दाट शंका असते की कदाचित मैनावती आणि सदाशिव हे सायलीचे आई वडील नाही आहेत, तर ते आपल्याबरोबर ते सायलीचे आई वडील आहेत असं खोटं बोलत आहेत। मग आता अर्जुनने त्यांचं DNA टेस्ट करायचं ठरवलेलं असतं आणि त्यासाठी आता त्याने मैनावतीचं केसाचं एक सॅम्पल घेतलेलं असतं आणि त्याने आता ते चैतन्यला दिलेलं असतं आणि चैतन्यला सांगितलेलं असतं की चैतन्य, मला लवकरात लवकर याचं DNA रिपोर्ट हवा आहे आजच्या आज। आता चैतन्यला अर्जुनने जे काम दिलेलं असतं चैतन्याने सुद्धा अगदी चोख बजावलेलं असतं आणि आता चैतन्याने अर्जुनला DNAचे जे रिपोर्ट असतात ते आणून दिलेले असतात। त्यानंतर आता अर्जुनला ही गोष्ट कळून चुकलेली असते की मैनावती आणि सदाशिव हे सायलीचे खरे आई बाबा नाही आहेत। मग आता अर्जुनला एक खूप मोठा प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे सदाशिव आणि मैनावती जर सायलीचे आई वडील नाही आहेत तर मग सायलीचे खरे आई वडील आहेत तरी कोण आणि ते आहेत कुठे? आणि हे सदाशिव व मैनावती आपल्या घरामध्ये सायलीचे आई वडील म्हणून का घुसले, यांचा आपल्या घराशी काय संबंध? आता अर्जुनच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न उपस्थित राहिलेले असतात आणि उत्तर मात्र एकाही प्रश्नाचं नसतं। त्याला कळत नसतं की आपण या अशा परिस्थितीत काय करावं आणि काय नाही। मग या अशा वेळी अर्जुन हा सगळ्यात आधी महत्त्वाचं समजतो ते म्हणजे सायलीला विश्वासात घेणं। अर्जुनला वाटतं की सायलीला आज ते मैनावती आणि सदाशिव तिचे आई वडील आहेत असं माझ्यामुळे वाटत आहे। या सगळ्याला मी खरं तर जबाबदार आहे। जर मी त्या मैनावती आणि सदाशिवची अगोदरच सायलीबरोबर DNA टेस्ट करून घेतली असती तर आज हे सगळं घडलं नसतं। त्यामुळे हे जे काही घडलं आहे ते मला सगळ्यात अगोदर तिला सांगणं गरजेचं आहे। मग अर्जुन आता सायलीला जवळ घेऊन बसवतो आणि विचार, जर मी तुला आत्ता एखादी गोष्ट आहे जी मी तुझी म्हणून दिली आणि नंतर तुला सांगितलं की ही मी तुझ्यासाठी घेतलीच नाही आहे किंवा ही वस्तू तुझी नाहीच आहे, तर तुला कसं वाटेल गं? त्याबरोबर सायली म्हणते, अहो असं का करताय तुम्ही? काही झालं आहे का? तर ते मला सांगा। अर्जुन म्हणतो, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे ना गं। त्यावर सायली म्हणते, ठीक आहे सांगते। पहिली गोष्ट, मला दुसऱ्याची वस्तू माझी म्हणण्याची कधीच सवय नाही। माझ्याकडे 1 रुपया असला किंवा एखादी वस्तू नसली तरीही मला चालेल, पण मला लोकांचं आपलं म्हणायला अजिबातच आवडत नाही। त्यामुळे मला तुम्ही असं सांगितलेलं नाही आवडणार आणि मी खरं बोलू का, माझ्या नवऱ्यावर ना पूर्ण 100 नाही 110% विश्वास आहे। माझा नवरा माझ्याबरोबर खोटं बोलूच शकत नाही। त्याबरोबर आता अर्जुनला कळत नसतं की आपण काय करावं। अर्जुन विचार करतो की नाही, आता सायलीबरोबर मी खोटं बोललो तर माझी खूप मोठी चूक नाही, माझा मूर्खपणा ठरेल। आणि मग आता अर्जुन हा सायलीला म्हणतो, सायली माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली आहे। सायली अर्जुनला विचारते, काय झालं आहे नक्की? हे बघा, जे काही असेल ते तुम्ही माझ्याशी बोलू शकता, जे असेल ते मला तुम्ही स्पष्टपणे खुल्या मनाने सांगा। त्याबरोबर मग अर्जुन सायलीला खरं सांगतो की ते मैनावती आणि सदाशिव हे तुझे खरे आईबाबा नाही आहेत, तर ते आपल्याला फसवत आहेत, ते खोटं बोलले आपल्याशी। तर आता इथे प्रियाला कळालेलं असतं की अर्जुनला आता सायली ही तिचे आई वडील ते नाही आहेत हे समजले सदाशिव आणि मैनावती। याचा अर्थ नक्कीच आता अर्जुन सायलीच्या खऱ्या आईवडिलांना शोधण्याच्या मागे लागणार आणि महत्त्वाचं म्हणजे मैनावती आणि सदाशिव कोण आहेत, ते आपल्या घरात का घुसले, या सगळ्याच्या मागे अर्जुन लागणार। आणि जर या सगळ्याच्या मागे तो पडलेला असताना त्याला कळलं की सदाशिव आणि मैनावती हे दोघं माझे आईवडील आहेत, तर मग मात्र सगळ्याच गोष्टीचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसणार। त्यामुळे काहीही झालं तरी मला असं काहीतरी केलं पाहिजे की काहीतरी असं घडेल की अर्जुनला सर्व गोष्टी तर कळतील पण या सगळ्यात मी अडकणार नाही। आणि तसंही मी या घरामध्ये आले होते ती फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी, पैसा ओढण्यासाठी। आणि जर आता मला पैसाच मिळणार नसेल, माझं गुपित फुटणार असेल तर मग या सगळ्याला काय अर्थ आहे? त्यापेक्षा अर्जुनला सत्य कळालेलं परवडेल की मी खरी तन्वी नाही आहे। म्हणजे काय होईल, जी तन्वी म्हणून मुलगी या घरामध्ये येईल ती मुलगी अगदी हुबेहूब सायलीसारखी असेल। मग सगळेजण तिच्यावर जीव लावायला लागतील, माया लावायला लागतील, सगळ्यांचा विश्वास ती मुलगी संपादन करून घेईल। आणि एकदा का तिने सगळ्यांचा विश्वास संपादन केला की मग मी तिला सांगेन की तू प्रॉपर्टी त्यांची तुझ्या नावावर करून घे आणि मग मी ती प्रॉपर्टी सगळीच्या सगळी जशीच्या तशी माझ्या नावावरती फिरवून घेईन आणि तिला तिच्या कामाचा मोबदला देईन। पण
पण मला आता अशी एखादी गरजू मुलगी सापडायला हवी जिला खरोखर पैशांची खूप गरज आहे आणि जी मला कुठल्याही पद्धतीचे प्रश्न न विचारता गुपचूपपणे मी सांगितलेलं हे काम करायला तयार होईल. आता अशी मुलगी मला कुठे सापडणार असा विचार प्रिया करत असते. काहीही करून मला ही अशी मुलगी शोधून काढावीच लागणार हे तिने पक्क मनाजवळ ठरवलेलं असतं. आता एक दिवस रस्त्याने जात असताना तिला रस्त्यात एक गरीब मुलगी तिच्या आईबरोबर बसलेली दिसते. त्याबरोबर आता प्रिया ही बघते की ती मुलगी ही काहीतरी खाण्यासाठी शोधत असते पण तिला काही मिळत नसतं. मग आता त्या ठिकाणी ती जाते आणि तिला एक बिस्किटचा मोठाच्या मोठा पुडा देते. त्याबरोबर आता ती मुलगी थँक्स म्हणत तो पुडा हातात घेत असते तर प्रिया हात मागे करते आणि म्हणते असं नाही, आणि तुझ्या थँक्सने मला काय मिळणार? तुला तुझ्या आईचं सांभाळ करण्यासाठी जर मी काम देणार असेल तर करशील? त्याबरोबर आता ती मुलगी म्हणते तुम्ही सांगाल ते काम करायला मी तयार आहे. माझ्या आईच्या मेडिकलची ट्रीटमेंट मला करायची आहे, त्यासाठी मला पैशांची खूप गरज आहे. माझे बाबासुद्धा नाही आहेत ह्या जगात, आम्ही फक्त दोघीच मायलेकी आहोत आणि माझ्या आईसाठी मला काहीही करायचं आहे. मी माझ्या आईशिवाय नाही राहू शकतो. त्याबरोबर मग प्रिया तिला सगळा प्लॅन समजावून सांगते आणि अगदी सायलीसारखं ट्रेन करते. आणि मग आता अर्जुन आणि सायली हे दोघंजणं एकदा बाहेरून घरी येत असताना त्या मुलीला सांगते ती बघ ती जी गाडी येते ना समोरून त्या गाडीखाली जायचं आहे तुला, आणि त्या गाडीखाली गेल्याच्या नंतर अशी ॲक्टिंग करायची आहे की आता तू बेशुद्ध झालेली आहेस, तू शुद्धीतच नाही आहेस, कळलं? मग आता प्रियाने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट करायला ती मुलगी तयार होते कारण त्या मुलीला पैशांची खूप गरज असते. प्रियाने तिला सांगितलेलं असतं हे बघ तुला जितके पैसे लागतील तितके सगळे मी देईन, तुझ्या आईच्या आजारपणाचा खर्च देईन, माझा नवरा डॉक्टर आहे, तुझ्या आईचं आजारपणाची सगळी ट्रीटमेंटसुद्धा माझ्या नवऱ्याकडनं फुकट करून देईन, पण त्यासाठी मी सांगते ते सगळं तुला करावं लागेल. ती मुलगी एका पायावर तयार होते. आता अर्जुन आणि सायलीच्या समोर ती मुलगी येऊन पडते. त्याबरोबर आता अर्जुन आणि सायली दोघंही गाडीतनं उतरतात आणि ताबडतोब त्या मुलीकडे येतात. आता बघतात तर काय ती मुलगी बेशुद्ध झाल्याचं नाटक करायला लागते. मग आता अर्जुन आणि सायली दोघंजणं तिला दवाखान्यात घेऊन जातात. आता प्रियाने आधीच हॉस्पिटलमध्ये सेटिंग लावून ठेवलेली असते. त्या मुलीचा पाय जरा मुरगळला आहे असं डॉक्टर सांगतात आणि तिला त्रासही खूप झालेला आहे असंही डॉक्टर सांगतात. आता मग लगेचच सायली आणि अर्जुन विचारतात की मग आपल्याला काय करावं लागेल डॉक्टर? त्यावर डॉक्टर सांगतात की हिला कमीत कमी 1 आठवडा हातपाय हलवता येणार नाही आहेत, हिला असंच बसून राहावं लागणार आहे एक जागेवर आणि सगळं एका जागी बसूनच तुम्हाला तिचं करावं लागणार आहे. आता डॉक्टरांना वाटतं की ती सायलीची बहीण आहे, त्यामुळे लगेच डॉक्टर सायलीला म्हणतात बहिणीची काळजी घ्या. त्यावर सायली डॉक्टरांना हो डॉक्टर चालेल, नक्कीच काळजी घेईन मी तिची असं सांगते. आता त्यानंतर डॉक्टर हे सायली आणि अर्जुनला सांगतात की तुम्हाला पेशंटला घरी घेऊन जावं लागेल कारण काय आहे इथे जागा नाही आहे आणि ॲक्च्युली आमच्याकडे काही पेशंट्स आहेत ज्यांना खरोखर सध्या हॉस्पिटलच्या ट्रीटमेंटची गरज आहे, त्यामुळे तुम्हाला पेशंटला घरी घेऊन जावं लागेल. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो डॉक्टर अहो ॲक्च्युली, आणि मग डॉक्टरांना आता अर्जुन सर्व प्रकार हा व्यवस्थित समजावून सांगतो. डॉक्टर म्हणतात की मला टोटली कळतं आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते, पण काय आहे ना आमचीसुद्धा मजबुरी आहे, त्यामुळे आम्हाला असं करावं लागतं आहे, प्लीज तुम्ही या पेशंटला इथून हलवा. त्याबरोबर मग मात्र अर्जुन आणि सायली विचार करतात की आपण हिला घरी घेऊन जाऊ आणि घरी हिला थोडे दिवस ठेवू. घरी एकदा का हिला बरं वाटायला लागलं की मग आपण हिला पुन्हा हिच्या घरी पाठवून देऊ. मग आता सायली आणि अर्जुन त्या मुलीला म्हणतात मला सांग तुझं घर कुठे आहे? त्यावर ती मुलगी सांगते की मी अनाथ आहे, माझं या जगामध्ये कोणीच असं नाही आहे, मी एकटीच राहते आणि सध्या मला साताऱ्याला नवीनच नोकरी लागलेली आहे आणि मला तिकडे जायचं आहे, मी इथे भाड्याने राहायचे, पण आता माझ्या घरमालकाने माझं घर खाली करून दुसऱ्याला भाड्याने दिलेलं आहे, त्यामुळे आता ती मुलगी घरीसुद्धा जाऊ शकणार नसते तिच्या. मग आता सायली म्हणते की तिला आपण आपल्याबरोबरच घेऊन जाऊया. मग आता सायली आणि अर्जुन त्या मुलीला तिथे घेऊन आलेले असतात. मग आता घरातले सगळेजण विचारतात की ही मुलगी कोण आहे? त्याबरोबर आता सगळेजण विचारत असतात. मग सायली आणि अर्जुन खरं सांगून टाकतात की ॲक्च्युली आमच्याकडून या मुलीचा अपघात झाला आणि आम्ही हिला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी सांगितलं की हिच्या पायाला लागलेलं आहे, तर हिला कमीत कमी 7 दिवस कुठल्याही पद्धतीची हालचाल करता येणार नाही आहे.
म्हणून आम्ही हिला इथे आणलं. त्याबरोबर आता कल्पना आणि प्रताप दोघंही म्हणतात की अरे मग तिला आपल्या घरी कशाला आणलं, तिला तिच्या घरी सोडून द्यायचं होतं. त्याबरोबर आता सायली आणि अर्जुन सांगतात की ती अनाथ आहे, तिला कोणीसुद्धा नाही आहे. आता अनाथ आहे असं म्हटल्याबरोबर मग लगेचच त्या दोघांनाही दया येते. ते दोघं म्हणतात की बरं जाऊ दे, तिला राहू दे आपल्या घरी, पण मग तुम्ही तिला तिच्या घरी का नाही नेऊन सोडलं. त्याबरोबर आता अर्जुन सांगायला लागतो मॉम डॅड ॲक्च्युली ती इथे रेंटवरती राहत होती आणि आता तिचा जो घर मालक आहे त्याने तिला घर रिकामं करायला सांगितलं आणि आता ती इथून चालली होती वगैरे. आता सगळं ते लोक सांगतात. आता ते म्हणतात बरं ठीक आहे जाऊ दे, राहू दे त्या मुलीला, उगाचच्या उगाच एकटी दुकटी मुलगी आहे, कुठं जाईल, आणि त्याशिवाय चूकही तुमचीच आहे ना. मग आता त्या मुलीला सायली गेस्ट रूममध्ये घेऊन जाते आणि म्हणते हे बघ तू इथे राहा, तुला काही हवं असेल तर मला हाक मार. त्यावर ती मुलगी हो चालेल ताई असं सायलीला म्हणते. आता सायलीला ती ताई म्हणते त्यामुळे सायलीला सुद्धा जरा तिचं अप्रूप वाटतं, कौतुक वाटतं. त्यानंतर आता ती मुलगी सायलीला विचारते सॉरी ताई, मी तुला ताई म्हटलं, तुला चालेल ना. त्यावर सायली म्हणते अगं ए सॉरी काय म्हणतेस, ताईच म्हटलीस ना, ठीक आहे. आता ती मुलगी लगेचच इकडे प्रियाला विचारते तुम्ही जे सांगितलेलं ते सगळं बरोबर होतं आहे ना, तुम्ही माझ्या आईच्या ट्रीटमेंटचा खर्च आता द्याल ना. त्यावरती लगेचच तिला म्हणते हो ग बाई देईन म्हटलंय ना तर नक्की देईन, आणि हो मी सांगितलेलं नाटक बरोबर केलं आहेस तू. आता आपल्या नाटकाची पहिली पायरी पूर्ण झालेली आहे. त्याबरोबर आता इथे अर्जुन आणि सायली हे दोघंजणं त्या मुलीला लवकर बरं वाटू दे अशी इच्छा व्यक्त करत असतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा सायली त्या मुलीसाठी नाश्ता घेऊन तिच्या रूममध्ये जाते तेव्हा सायलीला दिसतं ते म्हणजे तिच्या पायावरची जन्मखून. सायली त्या मुलीला लगेचच विचारते काय गं तुझं नाव काय. त्यावरती मुलगी सांगते माझं नाव रेवती आहे. त्यावर सायली म्हणते रेवती तुझ्या पायावर ही खून कसली गं. त्यावर ती सांगते अहो ही माझी जन्मखून आहे, ही जन्मखून मला पहिल्यापासूनच आहे. आई म्हणते जन्मापासून आहे. त्याबरोबर सायली म्हणते आई, त्यावर ती म्हणते हो. त्यावर सायली आता तिच्या गळ्यामध्ये सेम टू सेम प्रियाच्या गळ्यात जे लॉकेट आहे तसं लॉकेटही पाहते. आता सायली तिला विचारते आणि हे लॉकेट गं. त्यावरती सांगते हे लॉकेट माझ्या गळ्यात लहानपणापासून आहे, अगदी खूप लहान असल्यापासून. त्याबरोबर सायली म्हणते कोणी दिलं, तुझ्या आईने. त्यावर ती सांगते नाही, माझ्या गळ्यात हे लॉकेट कोणी घातलं हे मला माहीतच नाही. म्हणजे मी जेव्हा आमच्या आश्रमात गेले ना तेव्हा तिथे जे कारखानीस काका काकू होते त्यांनी माझ्या गळ्यातलं हे लॉकेट काढून ठेवलं होतं, आणि जेव्हा मी मोठी झाले आणि परत यायला निघाले तेव्हा त्यांनी मला हे लॉकेट परत दिलं. हे लॉकेट मला कोणी घातलं ते मलासुद्धा माहीत नाही, पण कारखानीस काका काकूंनी ते लॉकेट जपून ठेवलं होतं, त्यामुळे त्यांनी मला ते परत केलं मी येताना. माझं हे लॉकेट माझ्या जवळ आहे, पण कोणाचं आहे ते माहीत नाही, कोणी दिलं आहे ते नाही कळलं. त्याबरोबर मग आता सायली म्हणते अच्छा. इतक्यात सायली आता तिला विचारते तुझा पाय कसा आहे, पायाचं मसाज केलंस का. त्यावरती मुलगी म्हणते हो ताई केलं, आणि आता पाय हलतोय सुद्धा, हा बघा. आणि मग ते आता सायलीला पाय दाखवायच्या बहाण्याने आता तिच्या पायावरची तुळशीपत्राची खोटी जन्मखूनसुद्धा दाखवते. आता सायली ती जन्मखूनसुद्धा पाहते आणि मग सायलीला असं वाटतं की कदाचित हीच खरी तन्वी आहे. आता प्रियाचा प्लॅन वर्क होत असतो, सक्सेसफुल होत असतो, आणि हे बघून प्रियाला खूपच जास्त आनंद होत असतो. आता प्रिया विचार करत असते की चला नशीब सायलीला आता ह्या मुलीने जन्मखूनसुद्धा दाखवून दिलेली आहे. आता सायलीला वाटेल की हीच खरी तन्वी आहे आणि मी या सर्व प्रकरणातून सुटून जाईन. आता जसं प्रियाला वाटलेलं असतं अगदी तेच आणि तसंच घडतं. सायलीला आता वाटतं की ही जी मुलगी आहे तीच प्रतिमात्या आणि रविराज काका यांची खरी मुलगी म्हणजे तन्वी आहे. आता ती लगेचच म्हणायला लागते की तुझं नाव खरंच तू सांगितलेलंच आहे, रेवती आहे का तुझं नाव. त्यावर ती आता म्हणायला लागते की हो. त्यावर लगेचच सायली म्हणते माझं थोडं काम आहे मी आलेच, आणि ती तिकडनं बाहेर पडते. प्रिया त्या मुलीजवळ जाते आणि त्या मुलीला सांगत असते हे बघ आत्ता जसं नाटक करतेस तसंच नाटक पुढे कंटिन्यू कर, अजिबात कोणाला संशय आलेला नाही आहे आणि कोणाला संशय येऊही देऊ नकोस, समजलं ना. त्यावरती म्हणत असते हो मला सगळं कळतंय, तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी करायला तयार आहे, पण तुम्ही माझ्या आईच्या औषधाचा खर्च द्याल ना, तुम्ही माझ्या आईच्या ट्रीटमेंटसाठी मदत कराल ना. त्यावर प्रिया म्हणते ए बाई किती वेळा तोच प्रश्न विचारशील, एकदा बोलले ना हो तर हो, करेन मी तुझ्या आईच्या औषध पाण्याचा खर्च, किंवा माझा नवरा डॉक्टर आहे त्याच्याकडून तिचं फुकट ट्रीटमेंट करून देईन, बस आता गप्प बस. तर आता इथे घरात सगळेजण त्या मुलीबद्दल कौतुकाने बोलत असतात, कारण ती मुलगी घरात आहे हे कोणाला कळतही नसतं. सगळे म्हणत असतात बिचारी मुलगी, खरंच किती वाईट घडलंय तिच्या बाबतीत, अनाथ आहे बिचारी, बिचाऱ्यांना किती दुःख होत असेल ज्यांना कुटुंब नसतं. खरंच
मला तर खूप वाईट वाटतंय. त्याबरोबर आता लगेचच कल्पनासुद्धा म्हणते, हो ना खरंच हो, मलासुद्धा खूप वाईट वाटतंय. प्रताप म्हणत असतो, जाऊ दे बाबा, बिचाऱ्या मुलीला एकदाचं बरं वाटू दे आणि तिला तिच्या कामावर जाता येऊ दे. उगाच जर तिची नोकरी वगैरे गेली तर ते त्या पोरीला परवडणार नाही. आधीच एकतर ती गरीब आहे. त्याबरोबर कल्पना म्हणते, हो ना. प्रताप म्हणतो, कल्पना आपण एक काम करू, आपण जेव्हा ती इथून जाईल ना तेव्हा तिला काही पैसे आणि काही खायला प्यायला देऊ. म्हणजे काय होईल, कमीत कमी तिला तेवढाच आधार होईल ग आपल्या पैशांनी. त्याबरोबर कल्पना म्हणते, हो मलासुद्धा तुमची कल्पना पटली आहे, आपण असंच करू. तर दुसरीकडे आता प्रतिमा आत्या ही खूप खुश असते, कारण आज प्रतिमा आत्या विचार करत असते की हळूहळू का होईना पण माझी स्मृती परत यायला लागली. मला पुन्हा पूर्वीचे जुने दिवस आठवत आहेत. याचा अर्थ आता मी पुन्हा पूर्वीसारखी होती. म्हणजे आता खरोखर मी प्रतिमा आहे हे बोलायला काहीच हरकत नाही आहे. मी प्रतिमा आहे असं आता प्रतिमा आत्या आरशासमोर उभं राहून बोलत असते. रविराज काका तिकडे येतात आणि म्हणतात, प्रतिमा अगं काय करतेस तू हे लहान मुलांसारखं. प्रतिमा आत्या सांगत असते, लहान मुलांसारखं नाही, आज खऱ्या अर्थाने मला हळूहळू माझी ओळख पटायला लागली आहे असं वाटतंय, म्हणून स्वतःला आरशात उभं राहून स्वतःची खरी ओळख सांगत होते. रविराज काका म्हणतात, म्हणजे मग प्रतिमा आत्या त्यांना सांगते, अहो कितीतरी वर्ष मी कविता हे नाव लावून वावरलेली आहे जगासमोर, पण आज मला हळूहळू का होईना पण माझी खरी ओळख हळूहळू पटते. मी तो गोड पदार्थ जेव्हापासून घेऊन गेले ना प्रतापसाठी तेव्हापासून मला खूपच जास्त बरं वाटतंय. मला असं वाटतंय हळूहळू का होईना पण ट्रीटमेंटचा माझ्यावर परिणाम होतोय. त्यावर आता हे ऐकून रविराज काकासुद्धा खूप खुश होतात. प्रतिमा आत्या म्हणते, आता मी माझा आत्मविश्वास पुन्हा गमावणार नाही. आता मी अशीच जोमाने बरी होण्याचा प्रयत्न करत राहणार. आता मी स्वतःच्या बुद्धीला थोडाफार लोड देणार आणि जुन्या गोष्टी आठवण्याचा सुद्धा प्रयत्न करणार. त्यावर रविराज काका म्हणतात, हेच तर मी तुला समजावून सांगत होतो. एकदा का तू स्वतःच्या मनाशी ठरवलंस ना, स्वतःच्या मनाला खंबीर केलंस की मग आपोआप तुला सर्व गोष्टी आठवायला लागतीलच की. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, हो तुम्ही जे बोलताय ना ते 100% खरं आहे. आता मी स्वतःच्या मनाला खंबीर करायला सुरुवात केलेली आहे. त्याबरोबर आता रविराज काका आणि प्रतिमा आत्या दोघंही खूप आनंदी असतात. तर दुसरीकडे आता इथे अश्विन हा मात्र अजूनही काल प्रिया जे काही बोलली होती त्याच विचारांमध्ये गुंतलेला असतो. अस्मिता म्हणाली होती की मी आज जगातल्या बेस्ट मामाला ओवाळला आहे. त्याबरोबर अश्विन हा विचार करत असतो की घरातले सगळे फक्त त्या सायलीचं आणि अर्जुन दादाचंच कौतुक करतात. घरातल्या कोणाला माझ्या बायकोबद्दल किंवा माझ्याबद्दल काहीही वाटत नाही. आपुलकी, प्रेम, माया, ममता कोणाच्याच मनात आमच्यासाठी काहीच राहिलेलं नाही आहे. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.